हॅलो फ्रेंड्स, तर न्यू इयरच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 छान जावं. तर मी केलेला होता न्यू इयरचा हे केक केलेला होता मी. तर चॉकलेट केक आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जे आहे ते पूर्ण बघा, कारण केकची वगैरे रेसिपी जी आहे ते मध्ये मी सांगितलेली आहे. तर चला मग केकसाठी स्टार्ट करूयात. तर इथं घेतलेला आहे, एक बाउल घेतलेला आहे मी. आणि आता या बाउलमध्ये जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे प्रेमिक्स. व्हॅनिला फ्लेवरचं प्रेमिक्स घेतलेलं आहे. स्टार्टिंगला जे आहे ते मला असं होतं की व्हॅनिला फ्लेवरचा केक करायचा, पण नंतर जे आहे त्याच्यामध्ये मी कोको पावडर वगैरे टाकलं. मग पूर्ण ते जे आहे ते सगळं चॉकलेट एसेन्स वगैरेमध्ये टाकलं. त्याच्याने पूर्ण ते चॉकलेट फ्लेवरचा केक झालेला होता. मला नंतर म्हटलं चला चॉकलेट फ्लेवरचा करावा, कारण माझा चॉकलेट फ्लेवरचा केक खूप फेवरेट आहे. तर इथे घेतलेला आहे मी कोको पावडर घेतलेला आहे. मी ते कोको पावडर टाकायचं त्याच्याने फुल ऑफ म्हणजे पूर्ण चॉकलेट फ्लेवरचं जे आहे म्हणजे चॉकलेट फ्लेवर होतं त्याच्यामध्ये. आणि आता याला जे आहे ते पूर्ण आधी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं एकजीव करून घ्यायचे. कारण ते पीठ आता वगैरे मिक्स नाही झाल्यानंतर आपण मिक्स करताना ते चॉकलेटच्या गाठी वेगळ्या होणार किंवा प्रेमिक्सच्या गाठी वेगळ्या होणार. मग ते नाही चांगलं लागणार मध्ये, कारण केक आपला फुगणार पण नाही चांगल्या प्रकारे. त्याच्याने आधी जे आहे ते पूर्ण पिठाच्या गाठी वगैरे काय असतील त्याच्या म्हणजे प्रेमिक्सच्या किंवा कोको पावडरच्या ते सगळं एकजीव वगैरे करून घ्यायचं. आणि आता हे जे मिक्स झाल्यानंतर याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. याचं एक बॅटर करायचं आहे आपल्याला. जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं. जास्त पातळ केलं तर केक फुगणार नाही, छोटा होतो. आणि जास्त घट्ट पण केलं तर म्हणजे त्याला शिजतो पटकन, पण मधून जे आहे थोडासा कच्चर लागतो, म्हणजे ओला लागतो केक. तर आता इथे जे आहे ते थोडंसं पाणी टाकून जे आहे मी याचं आता बॅटर करून घेत आहे. तर इथे बघा आता पूर्ण हे जे आहे ते पूर्ण असं बॅटर याचं करून घेतलेलं आहे मी. अशा प्रकारे केलेलं आहे. जास्त घट्ट पण नाही करायला आणि जास्त पातळ पण जे आहे त्याचं बॅटर करून नाही घेतलं मी. तर अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला ते बॅटर ठेवायचं आहे. त्याच्याने केक वगैरे जे फक्त आणि प्रेमिक्समध्ये जे आहे ना आपल्याला मध्ये काहीच टाकायची गरज नाही. त्या केकमध्ये गोडवा आपण आधीपासूनच असतो आणि बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर हे पण त्याच्यामध्ये ऑलरेडी असतं, त्याच्याने केक फुगतो आपला. तर ते केक टीन तर नाही आहे माझ्याकडे, केक टीन वगैरे नाही, आपण घरगुतीच असं केक करत आहोत. तर ते मी घेतलेला आहे. कुकरचा जो डब्बा असतो कुकरमध्ये ठेवायचा, तो डब्बा घेतलेला आहे. याच्यामध्ये 1 किलोचा केक होतो, 1 किलोच्या मापाचा आहे ते. तर याला सगळीकडून आता जे आहे तेल लावून घ्यायचे. नॉर्मल तेल असतं ते लावून घ्यायचे. बटर पण लावून घेतल्यानंतर जमते. तेल लावलं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला मैदा. बटर पेपर पण आपण त्याच्यामध्ये इथं खाली टाकू शकतो, पण मी टाकलेला आहे मध्ये मैदा, कारण बटर पेपर तर नाही आहे माझ्याकडे अवेलेबल, बटर पेपर नाही. तर ते मैदा टाकून घेतलेला आहे. आता याला सगळीकडून जे आहे ते मैद्याने चांगलं कोट करून घ्यायचं आहे आपल्याला या डब्याला. तर हे पहा अशा प्रकारे जे आहे ते, कारण तेल लावल्यानं जे आहे ते मैदा त्याला सेट होतं, पूर्ण असं बसतो त्याच्यावरती. असं सुक्काच वगैरे लावलं तर ते निघून जाईल. आणि सगळी साईडनं वगैरे कडेनं पण लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक जे आहे ते याला चिपकून बसायला नको. तर ते बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. कमी पडला तर आणखीन मध्ये मैदा टाकायचा, कारण नंतर आपण टॅप करून ते एक्स्ट्राचा जो मैदा आहे ते पूर्ण बाहेर काढून टाकणारच आहोत. तर आता हे पहा, आता ते पूर्ण सगळं झालं. असं टॅप करून जे आहे त्याच्यातला एक्स्ट्रा मैदा जो आहे ते आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जे बॅटर आपण केलेलं होतं केकसाठी प्रेमिक्ससाठी, ते बॅटर जे आहे ते याच्यामध्ये पूर्ण केकमध्ये जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. दमा न ओतायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये, कारण ते मैदा जो आहे साईडला आपण कोट केलेला ते नाही निघून जायला पाहिजे. तर ते सगळीकडून आता केकचं बॅटर जे आहे ते मी टाकून घेतलेलं आहे मध्ये. तर बघा पूर्ण जे याच्यात बॅटर वगैरे टाकून झालेलं आहे माझं. याला टॅप करून घ्यायचं आहे. डब्बा जे आहे त्याच्या ठेवण्याच्या आधी आपण ते जे आहे त्याला चांगलं टॅप करून घ्यायचं. त्याच्यामध्ये जे एअर असते किंवा त्याच्यात जे हवा असतात किंवा त्याच्यात बबल्स वगैरे बनलेले असतात ते सगळे जे आहे ते निघून जातात. त्याच्यामुळे जे त्याला चांगल्या प्रकारे असं टॅप करून घ्यायचं आहे. तर आता जे आपल्याला केक ठेवायचं आहे शिजण्यासाठी, तिथे घेतलेलं होतं एक मोठं पातेलं घेतलेलं होतं मी, त्याच्यामध्ये टाकलेलं होतं स्टँड ठेवलेलं होतं मी. मग खाली पाणी मीठ काहीच टाकायचं नाही आपल्याला. आणि चांगलं त्याला प्रीहीट होऊ द्यायचं आहे आधी, म्हणजे एक 10 ते 5 मिनिट गॅस लो टू मिडियम फ्लेमवर करून जे आहे झाकण ठेवून द्यायचं आहे.
आणि मग नंतर आपल्याला मध्ये केक ठेवून द्यायचा आहे. आणि आता हे जे केक आहे आपल्याला 30 ते 40 मिनटं शिजण्यासाठी ठेवायचं आहे. नंतर आपण चेक करत जाऊ जसं जास्तीत जास्त 30 ते 40 मिनटाच्या आधी केकचं झाकण जे आहे ते काढायचंच नाही. लो टू मिडियम फ्लेमवरच हा केक ठेवायचा आहे आपल्याला. फुल गॅस करायचा नाही, अदरवाईज ते पातेलं पण करपून जाईल आणि केक पण करपून जाईल. तर आता इथे जे आहे ते पातेलं ठेवून दिलेलं आहे. आणि इथं घेतलेलं आहे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे. 400 ग्रामचं पॅक आहे हे. याला 100 ग्रामचे जे आहे ते छोटे छोटे हे असतात, पॅक असतात छोटे छोटे. तर आता ते घेतलेलं आहे ते चॉकलेट. आणि हे पहा 100 ग्रामचे जे आहे ते असतात. तर आता हे डार्क कंपाऊंड चॉकलेट आपल्याला चांगल्या प्रकारे मस्त असं कट करून घ्यायचं आहे. ते दाखवत हातातूनच निसटून खाली पडलेलं होतं. आणि फ्रीजमध्ये याला ठेवायचं नाही, बाहेरच ठेवायचं असतं हे चॉकलेट. तसं काय नसतं, कारण फ्रीजमध्ये ठेवलं आणखीन गच्च होऊन जातं. आता सॉफ्टली कट होऊन पण जातं, कारण थोडं सॉफ्टच असतं हे चॉकलेटचं. तर ते जे आहे आता चांगल्या प्रकारे याला कट करून घ्यायचे आपल्याला. याचे बारीक बारीक जे आहे ते तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला, कारण हे आपल्याला डबल बॉयलर मेथडने जे आहे ते मेल्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, एका पातेल्यामध्ये जे आहे ते आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती पाणी चांगलं उकळल्यानंतर त्याच्यावर जसं भांडं फिक्स होईल ते भांडं करायचं आहे. म्हणजे पाणी जे आहे, जे बाउल ठेवले आपण वर, त्याला टच नाही व्हायला पाहिजे, असं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून चांगल्या प्रकारे मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला ती. आता इथे जे आहे ते स्टार वेबची मी क्रीम घेतलेली आहे. ते आपल्याला क्रीम चांगल्या प्रकारे जे आहे ते फेटून घ्यायची आहे आपल्याला स्टार वेबची क्रीम, कारण आता केकवर लावण्यासाठी क्रीम वगैरे लागणारच. खूप प्रकारचे असतात क्रीम, खूप सारे जे आहे त्याचे प्रोडक्ट्स असतात, किंवा क्रीम म्हणजे खूप जास्त असतात. आपण कोणचे पण वापरू शकतो, अमूलची पण वापरू शकतो, पण मी दरवेळेस जे आहे ते स्टार वेबचीच वापरत असते. तर इथे जे एक छोटंसं असं मोठं जे असतं हे घेतलेलं आहे मी. छोटं जे टोपलं असतं तसंच घेतलेलं आहे आपलं स्टीलचं. आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं मी सकाळी. आता झालेली आहे संध्याकाळ, तर मला संध्याकाळी केक करायचा होता, तर मी हे सकाळीच ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये, कारण आईसमध्ये ठेवलेलं होतं, कारण पूर्ण थंड व्हायला पाहिजे. क्रीम फेटायची म्हणजे जे आहे ते सगळं काही थंड व्हायला पाहिजे, कारण गरम वगैरे असलं तर क्रीम जे आहे ते फेटली जात नाही लवकर. तर आता याच्यामध्ये जे आहे तिथे खाली टाकून घ्यायचं आहे आपल्याला बर्फ. आणखीन थंड होतं, कारण पातेलं राहणार तर किती वेळ थंड राहणार ना. मग त्याच्यात टाकलेलं आहे पूर्ण बर्फ. मी केक करायचं म्हटलं ना की पूर्ण दिवस त्याची तयारीमध्ये जाते. हे बर्फ तर काय रात्रीच ठेवलेलं होतं. हे जे पातेलं ज्या पातेल्यात आपल्याला क्रीम करायची आहे ते पण मी आईसमध्ये ठेवून दिलेलं होतं. ते पण चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे. आणि बीटिंग मशीनचे जे खालचे जे हे असतात बीटिंगचे, ते पण मी आईसमध्ये ठेवून दिलेले होते. ते पण पूर्ण जे आहे ते थंड होऊन जातात. तर आता घेतलेलं आहे ते छोटंसं हे पातेल्याचं टोपलं ते घेतलेलं आहे. त्याच्यावरती आणखीन पातेलं ठेवलेलं आहे, कारण आपल्याकडे जास्त होम बेकर जे असतात त्यांच्याकडे सगळं अवेलेबल असतं, आपल्याकडे तेवढं काही नसतं. त्याच्याने आपल्याला जसं आपल्याला हवं आहे त्याच्यानुसार आपण करत असतो. तर इथे घ्यायची आहे आता क्रीम टाकून घ्यायची आहे मध्ये. क्रीम चांगल्या प्रकारे आता बीट करून घ्यायची आहे आपल्याला. तर मी पूर्ण पॅकच घेतलेला आहे, कारण मला नंतर कप केक पण करायचे आहेत आणि केक पण करायचा आहे. त्याच्याने मला याची क्रीम जी आहे ती लागणार होती. आणि तुम्ही न्यू इयरचं काय प्लॅन केलता, किंवा तुम्ही न्यू इयरला काय केलं, किंवा आज पण तुम्ही काय करत आहात, किंवा आज रात्रीचं काय आहे का आणखीन, असं हे पण मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि केक बनवणं काही असं अवघड काम नाही आहे. थोडं साहित्यच त्याच्यासाठी लागतं केकसाठी, एवढंच. आणि थोडं की टाईम द्यावा लागतो केकला आपल्याला. जेवढा टाईम त्या ह्याला हवा आहे तेवढा टाईम आपल्याला केकला तो द्यावाच लागतो, म्हणजे द्यावाच लागतो. तर आता ही क्रीम जी आहे ते आपल्याला बीट करून घ्यायची आहे. आपण विस्करने पण करू शकतो, पण विस्करने जरा जास्त टाईम लागतो. माझ्याकडे तर बीटिंग मशीन आहे, मी त्याच्यानंच करत आहे. तर स्टार्टिंगला जे आहे ते 3 ते 4 याच्यावरती या स्पीडने आपल्याला बीट करायची आहे, जोपर्यंत की थोडी ते बीट होत नाही. हलकी हलकी तुम्हाला दाखवेल मी, कारण स्टार्टिंगला खूप पातळ असते क्रीम. थोडीशी जरा घट्ट झाली की त्याच्यानंतर मग हाय स्पीडवर करायचं आहे आपल्याला. आणि साईडला जे आहे मी चॉकलेट सगळं ते मेल्ट करून घेतलेलं आहे, कारण चॉकलेटमध्ये तेवढं काही नसतं, मेल्ट करून तर घ्यायचं असतं फक्त. तर त्याच्यामध्ये जे आहे ते डबल बॉयल मेथडने बाउलवरती चॉकलेट टाकून घेतलं की मिल्क टाकायचं. आणि त्याच्यावरती शेवटी मेल्ट झाल्यानंतर मध्ये जे आहे थोडंसं बटरचं तुकडं टाकायचं. त्याच्याने कसं शाईन येते केकला वगैरे, किंवा त्या चॉकलेट गनाशला जे आहे ते एकदम शाईन भारीवाली येते. तर हे पहा, असं थोडंसं घट्ट झालं की आता जे आहे आपल्याला स्पीड याची फुल करून घ्यायची आहे. 7 वरती स्पीड करून घ्यायची आहे. फुल स्पीड माझी याची 7 आहे.
तर आता याला जे चांगल्या प्रकारे आणखीन बीट करून घ्यायचं आहे आपल्याला, जोवर की घट होत नाही. हे पातेलं आपण म्हणजे जे ज्याच्यात क्रीम आपण बीट केली ते पूर्ण उलटं करून बघायचं. ते पूर्ण जर बीट झाली नसेल तर म्हणायचं की आपली क्रीम जी आहे ती पूर्ण बीट झालेली आहे. तर हे पहा, आता क्रीम जी आहे ती जर क्रीममध्ये जे आहे ते बीटिंग मशीन काढताना थोडं थोडं करत करत काढायचं आहे. आणखीन थोडंसं मला क्रीमला फेटावंच लागेल, कारण जरा जरा तसं ते वाटत आहे त्याच्याने. तर आता पूर्ण क्रीम फेटून घेतलेली आहे. आणि दुसरं सगळं काय करू तर क्रीम बीट झाल्यानंतर ही क्रीम जी आहे आपल्याला ठेवून द्यायची आहे फ्रीजमध्ये, बाहेर ठेवायची नाही, कारण हीटने जे आहे ते पूर्ण क्रीम मेल्ट होऊन जाते. नंतर केकवरती जे सेट होत नाही, बसत नाही. त्याच्यामुळे मी पण पहिल्यांदा वगैरे जेव्हा केक करत होते तेव्हा अशा खूप काही चुका व्हायच्या, पण छोट्या चुकामधूनच आपला केक जे आहे ते इन्हॅन्स होतं. म्हणजे आणखीन जे चुका आपल्याला कळतात ना, आपल्याकडून हे चूक झाली, आपल्याकडून हे चूक झाली, तर पुढच्या वेळेस आपण करताना ते चूक जे आहे ते टाळत असतो. तसंच करायचं आहे ते. तर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी चॉकलेट एसेन्स, कारण पूर्ण केक चॉकलेट एसेन्सच आहे, त्याच्याने टाकून घेतलेला आहे मी. कलर पण टाकू शकतो, चॉकलेट कलर म्हणजे चॉकलेटी कलर असतो ते पण टाकू शकतो, पण मी कलर वगैरे काही त्याच्यामध्ये यूज केलेलं नाही आहे, कारण मला व्हाईट क्रीमच पाहिजे होती, कारण वरून पूर्ण जे आहे ते चॉकलेट गनसचा कोट येईल. तर हे पहा, आता क्रीम जी आहे ते आपली एकदम झालेली आहे रेडी. ते फ्रीजमध्ये साईडला ठेवून द्यायचे आहे. केक पण बघा, आपला केक पण किती भारी वरी फुगून टम्म झालेला आहे, पूर्ण डब्बा ते गच्च भरलेला आहे. तर आता हे झाकण काढून घ्यायचं आहे आपल्याला केकचा, आणि केक चेक करायचा, मध्ये चाकू घालायचा. तर हे पहा, आणखीन लागून आलेलं आहे चाकूला, म्हणजे आणखीन थोडा वेळ जे आहे त्याला शिजू द्यायचं आहे. मग त्याच्यानंतर जे आहे ते आपण काढून घेऊ शकतो. केक जोपर्यंत पूर्ण थंड होत नाही बाहेर काढल्यानंतर, तोपर्यंत त्या केकला न काढायचं नाही, डिमोल्ड करायचं नाही, तर आता तुटून केक बाहेर येतो, डायरेक्ट तुटतो केक. तर हे पहा, आता मी नुसतं असं एवढंच केलं तर लगेच केक कसा हातावरती आला, कारण पूर्ण केक जे आहे ते थंड झालेला आहे, त्याच्याने लगेच हातावरती आला माझ्या ते. तर हे पहा, किती सॉफ्ट पण झालेलं आहे आणि एकदम भारी असा केक आपला भारी एकदम रेडी झालेला आहे. तरी ते घेतलेला आहे, हा केकचा जास्त ट्रे ते घेतलेला आहे मी, आणि त्याच्यावरती ठेवत आहे आता केक. आणि त्याच्या लेयर्स कट करायचे आहेत. 3 लेयर्स पण करू शकतो आपण, पण मी जे आहे ते फक्त 2च लेयर्स केलेल्या होत्या, कारण मला खूप हाईटचा केक नव्हता पाहिजे होता, त्याच्याने मी 2च लेअर केलेल्या होत्या, कारण मग 3 ह्याचा केला की क्रीममध्ये पण आणखीन जास्त लागतं त्याच्याने, आणि मग ते हाईट होते, मला केकची हाईट वगैरे पाहिजे नव्हती, त्याच्याने मी 2च लेअर कट केले होते. 3 लेअर कट करू शकतो, खूप पातळ लेअर्स पण कट करू शकतो. तर आधी जे आहे ते चाकूने थोडासा कट मार्क करून घ्यायचा आहे, नंतर जो दोरा असतो, रील असते आपली, त्याच्याने चांगल्या प्रकारे केक मग कट करून घ्यायचा आहे. तर ते तुम्हाला दाखवीनच मी पुढे ते कसं करायचंय ते. तर असा दोरा घ्यायचा आहे, धागा घ्यायचा आहे कसला पण, आणि याच्याने जे आहे ते असं मस्त मध्ये घालून पूर्ण असं कट करून घ्यायचं आहे, कारण आपण घरी असं कधी कधी केक करत असतो, मग त्याचे पूर्ण जे लागणारे साहित्य असतात ते अवेलेबल नसतात, तर असंच काहीतरी जुगाड करून केक बनवावं लागतो. तर आता हे पहा, पूर्ण केक जे आहे ते कट झालेला आहे एकदम. तर आता ही लेअर जे आहे ते एकदम साईडला करायची आहे, पण ते लेअर करत करत जे आहे ते साईडला चिरच गेली केकच्या, हात थोडा जोरातच पडला त्याच्यावरती माझा, तर ते बरोबर झालेलं आहे. आता ते काही नसतं, कारण केक आपला तुटला जरी ना, कारण क्रीममध्ये आपल्याला ॲडजस्ट करता आलं ना की मग त्याची काही अडचण नसते, आपल्याला केक पूर्ण दुरुस्त होतच असतो आपला, कारण मध्ये तुटलेला असला ना, गार्निशिंग वगैरे जे असते किंवा मध्ये कोटिंग असते क्रीमची, तेल नीट लेअर करायची, कळत पण नाही की आपला केक तुटलेला होता. तुम्हाला नंतर शेवटी कट पण करून दाखवलेला आहे मी. आता या बेसवरती जे आहे ते चॉकलेट शुगर सिरप टाकून घेतलेलं आहे मी, ते काही मध्ये दाखवलं नाही, दाखवायचं विसरून गेले मी. आणि त्याच्यानंतर मग वरतून जे आहे ते क्रीम टाकलेली आहे. याच्या खाली पण आपण चॉको चिप्स किंवा चेरीज किंवा चॉकलेट टाकू शकतो, पण मी ह्या क्रीमच्या वरतून टाकलेले आहे. आपण दोन्ही पण साईडने टाकू शकतो. आता याला जे आहे ती क्रीम सगळी लावून घ्यायची आहे, आणि असं एकदम त्याच्यावर अशी लेअर करून घ्यायची आपल्याला. आणि मध्ये मध्ये जे आहे ना साईडला पूर्ण क्रीम असं एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे संग आपल्याला. एक्स्ट्राची क्रीम जी आहे ती पूर्ण सारखा जो आपला नाईफ असतो जो तो केक करायचा, ते सारखं पुसत राहायचं, कारण त्याच्यानेच आपण केक करायचं म्हटलं ना ते एक साईडनं वर एक साईडनं खाली असं होऊन जातो केक. तर ते टाळण्यासाठी तसं आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि चॉकलेट गनाश माझा एकदम पूर्ण साईडला रेडी झालेला आहे, कारण शेवटचं जे काही डेकोरेशन होतं मी ते काय दाखवायचं विसरूनच गेले तुम्हाला. तर
ते डेकोरेशन काय साधं सिंपलच होतं, कारण वरतून फक्त चॉकलेट गनाश टाकायचा होता आणि सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा होता. आणि डेकोरेशन आपण आपल्या मनानुसार करू शकतो, कारण डेकोरेशन तशी काही आठ नसते की असंच पाहिजे तसंच पाहिजे. मी साधं सिंपल डेकोरेशन केलेलं होतं, जास्त काही थाटमाट त्याचा बांधलेला नव्हता तेवढा. तर आता इथं टाकून घेतलेली आहे चिरीचे क्रश वगैरे छान लागतात, खाली दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात ते. तर चेरी टाकलेली आहे आणि वरतून आणखीन चॉकलेट पण टाकून घेतलेलं आहे. म्हणजे मी आपल्या चॉईसनुसार आहे, आपण मध्ये काय टाकू शकतो. नाही जरी टाकलं, प्लेन जरी ठेवला तरी पण छान लागतो. दुसऱ्या फ्लेवरचे वगैरे केक असतात ते जे आहे ते मध्ये आपल्याला हे वापरत असतात, त्याच्यामध्ये क्रश वगैरे त्यांच्या फ्लेवरचे. ते चॉकलेट फ्लेवरचं असल्याने आपण चॉकलेटच जास्त वापरत असतो. तर तिथे जे आहे ते चांगल्या प्रकारे कोट करून घेतलेलं आहे मी. ते पण बेस आता पूर्ण साईडने जे आहे ते पूर्ण आता आपल्याला क्रीम लावून घ्यायचे. आधी जे आहे कुठे कुठे असे सांधी वगैरे असतात किंवा छोटे जे असं खड्डे पडल्यासारखं दिसतात केकला छोटे, ते पूर्ण जे आहे ना आधी पूर्ण ते हे करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्याला क्रीम स्प्रेड करायचे, जसं असं क्लीन करून घ्यायचंय आणि मग वरतून आणखीन क्रीम लावून मग त्याला जे केकला जसं आपल्याला आकार पाहिजे आपण तसा देऊ शकतो. तर त्या पूर्ण जे आहे ते केकला मी सगळ्याकडून क्रीम लावून घेते सगळीकडून, आणि सगळीकडून त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. छान आयसिंग करून घ्यायची आहे केकची आपल्याला. आणि आयसिंग झाल्यानंतर पण केक जो आहे ना तो आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, अर्धा एक तास तर फ्रीजमध्ये ठेवायचा, जेणेकरून ते केक जे आहे ते की पूर्ण असं सेट होईल. आधीच आपण लगेच सगळं डेकोरेशन केलं तर क्रीम पण ते चॉकलेट गनाश पण, कारण चॉकलेट गनाश जे आहे थोडासा जरा गरम असतोच, कारण डबल बॉइलिंग मेथडला मेल्ट केलेला असतो त्याच्याने. तर नंतर तोपर्यंत ते पण थंड होऊन जातं त्याच्याने. तर आता इथे जे आहे आपण सगळीकडून ती क्रीम वगैरे लावून घ्यायची आहे, कोट करून घ्यायचे आणि मग केक जे आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. सेट होण्यासाठी ठेवून देणार होते मी हे. आणि संगच कपकेक पण मी टाकलेले होते साईडला. तर कपकेक तर काय तुमच्या संग मी शेअर करायला नाही. तर हे पहा, मस्त आपला केक एकदम रेडी आहे. बघा कशा लेयर्स पण झालेल्या आहेत, कट झालेला कुठून काही वाटतच नाही. आणि मला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्कीच, कारण कसं वाटतं